श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांना. मागील 42व्या भागामध्ये परमेश्वरावरील विश्वास यावर आपण एक छोटीशी कथा ऐकली होती. आता आपण वामनरावजी देशपांडे यांची कथा, त्यांनी लिहिलेलं पुस्तक, त्यातला भाग मी आपणासमोर कथन करणार. मंगळवेढ्यातले सर्व भक्त गावकरी श्री स्वामी समर्थांना गावातच राहायला विनंती करू लागले. स्वामी समर्थांचा मंगळवेढ्यामध्ये प्रवेश व्हायचा आहे. गावकरी त्याची वाट पाहत आहे. मंगळवेढा हा सोलापूर जिल्ह्यातील आहे, माझाच जिल्हा आहे. तेव्हा स्वामी गावकऱ्यांना म्हणाले, आम्ही अवधूत मंडळी कोणाच्याही घरी राहत नाही. उद्या मी जरी गावात राहायला आलो तरी माझे वास्तव्य औदुंबराच्या झाडाखालीच असेल. तुम्हाला शांती आणि समाधान मिळेपर्यंत तुमच्या गावात राहा. तुम्ही तुमच्या दैनंदिन कर्मात निष्काम भावनेने रत राहा. आपली सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडा. परमेश्वराच्या नामस्मरणात अखंड दंग राहा. आपले आयुष्य दुसऱ्यावर फुलासारखे उधळण्यासाठी सुगंधित राहा, सुगंधित व्हा. स्वामींचे मधुर बोलणे ऐकून सर्व गावकरी भारावून गेले. सगळ्यांनी स्वामींवर प्राजक्ताची फुले उधळली. प्राजक्ताच्या गंधाने गगनाचा अवघा गाभारा गच्च भरला. परतीच्या वाटेवर गावकऱ्यांच्या लक्षात आले की आपण आणलेल्या प्राजक्तांच्या फुलांच्या टोपल्या तशाच गच्च भरून आहेत. सुगंधाने आसमंत तसाच भरून वाहतो आहे हे सर्वांच्या लक्षात आले. स्वामी हे श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत याची सर्वांनाच खात्री पटली होती. स्वामींनी स्वतःच निर्णय घेतला की उद्या पहाटे मंगळवेढ्यामध्ये प्रवेश करायचा. त्याप्रमाणे स्वामी पहाटे मंगळवेढ्यात प्रगट झाले. औदुंबराच्या पारावर आसन मांडी घालून बसले. सर्वत्र अजून काळोख होता. गावाला अजून जाग आलेली नव्हती. स्वामींच्या भोवती प्रकाश पसरलेला होता. त्या अंधार भरल्या पहाटेच्या वेळी कृष्ण भट कापशीकर नावाचे एक दत्तभक्त प्राजक्ताची फुले वेचण्यासाठी त्या ठिकाणी जात होते. तेव्हा त्यांनी स्वामींकडे पाहिले. एक व्यक्ती बसलेली आहे, त्याच्या भोवती प्रकाश आहे. त्यांनी स्वामींच्या दिशेने झेप घेतली. कृष्ण भट प्रकाशाच्या दिशेने झेपावला. तेथे कृष्ण भटाला दत्तावतारी श्री स्वामी समर्थांचं सुंदर असं दर्शन झालं. त्यांनी स्वामींवर हातातली फुले उधळली, साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी कृष्ण भटाकडे प्रेमाने पाहिले. स्वामी म्हणाले, कृष्ण भटा, तुला तुझे मागले जन्म आठवणार नाही, परंतु तुला सांगतो तुझी दत्तोपासना अनेक जन्माची आहे. हा तुझा
अखेरचा जन्म. तुझे अनेक जन्मांचे पुण्य प्रकट होण्याची ही वेळ आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे हवे ते तू या क्षणी मागून घे. तुझी प्रत्येक इच्छा फलद्रूप होईल. तेव्हा कृष्ण भटांच्या लक्षात आले, साक्षात दत्तात्रेय स्वामींच्या रूपात प्रगट होऊन आपल्याला आशीर्वाद देत आहेत. कृष्ण भटाने स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि आनंद अश्रूने त्यांचे चरण धरले. खांद्यावरच्या पंचांनी पाय पुसले, म्हणाले, स्वामी काय सांगू तुम्हाला, तुमची अक्षय कृपा मजवर आहे, हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. आपण माझ्या घरी चलावे एवढीच विनंती. मी आणि माझी पत्नी आम्हा दोघांना तुमची पूजा करायची आहे. स्वामींनी कृष्ण भटाला उठवले, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. मी तुझ्या घरी दत्त म्हणूनच उभे राहीन. 4-2 दिवस उलटले. कृष्ण भट स्वामींची आतुरतेने वाट पाहत. एके दिवशी पहाटे स्वामी कृष्ण भटांच्या घरी आले. कृष्ण भटाला खूप आनंद झाला. प्रत्यक्ष दत्तात्रेय घरी आले हे त्यांना जाणवले. दोघांनी स्वामींचे अंतःकरणपूर्वक स्वागत करून त्यांना पाटावर बसवले. त्यांच्या पत्नीने पाटाच्या भोवती रांगोळी काढली, धूप लावला, फुले उधळली. स्वामी प्रसन्नतेने म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, आता मला नैवेद्य दे. कृष्ण भट त्यांची पत्नी अतिशय कावरे बावरे झाले, कारण घरामध्ये अन्नाचा दाणा सुद्धा नव्हता, दुधाचा थेंब नव्हता. गोठ्यातल्या गाईचा पाना आटलेला होता. कृष्ण भटाच्या प्रिय पत्नीने शेजारी लोटाभर दूध मागितले तर तेही मिळाले नाही. स्वामींनी अंतर्ज्ञानाने कळले, घरामध्ये अन्न नाही, दूध नाही. गोठ्यामधील गाईला पाना नाही. माय डोळ्यात पाणी आणू नकोस, चल तुझा गोठा दाखव. स्वामी गोठ्यात गेले. त्यांनी गाईच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. तर काय आश्चर्य, गाईचा पाना फुटला. प्रत्यक्ष दत्त गुरूंनीच हात फिरवल्यावर गायीच्या आचळातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्या काही केल्या थांबेच ना. स्वामींची कृपा कृष्ण भटांवर झाली. अख्खा गाव हे चमत्कार मात्र पाहत. कृष्ण भटांची पुण्याई फळाला आहे. दारिद्र्याचा कनिभ अंधार स्वामींच्या कृपेने संपून सुख समृद्धीचा गच्च प्रकाश उजळला. त्यांचं घर उजळून गेलं. कृष्ण भटाला स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.